आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात घडलेल्या एका भयंकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तर मानवी संवेदनांनी हादरवणारी ही घटना आहे. ही घटना गुंटूर जिल्ह्यातील चुलुवेरू गावात घडली. मृत व्यक्तीचं नाव लोकम शिवा नागराजू असून तो कांद्याचा व्यापारी होता. आरोपी पत्नीचे नाव लक्ष्मी माधुरी आहे. तर या हत्येत तिच्या प्रियकराचा गोपी नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार नागराजू आणि त्यांची पत्नी माधुरी यांच्या दीर्घकाळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. या वादाच्या काळातच माधुरीची गोपी नावाच्या व्यक्तीसोबत अवैध संबंध निर्माण झाले होते. हे संबंधातच या हत्येचं मुख्य कारण ठरल्याचं पोलीस सांगत आहेत. घटनेच्या दिवशी रात्री माधुरीनं नेहमीप्रमाणे पतीसाठी जेवण बनवलं होतं. तिने बिर्याणी तयार केली होती. मात्र या बिर्याणीत तिने बेशुद्धीचं औषध मिसळवलं. जेवण केल्यानंतर नागराजू काही वेळातच गाढ झोपेत गेला. रात्री 11:30च्या सुमारास माधुरीचा प्रियकर गोपी घरात आला. त्यानंतर दोघांनी मिळून आधीच आखलेला कट अंमलात आणला. गोपी नागराजूच्या छातीवर बसून त्याला हालचाल करून देण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण ठेवून होता. तर माधुरीने उशिना पतीचा तोंड दाबून यात नागराजूचा गुदमरून मृत्यू झाला. हत्येनंतर गोपी तिथून निघून गेला. मात्र या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे माधुरीने ही हत्या केल्यानंतर कोणालाही याची माहिती दिली नाही. ती संपूर्ण रात्र घरातच राहिली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ती रात्रभर आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत होती, असा गंभीर आरोप तिच्यावर आहे. पहाटेच्या सुमारे 4 वाजता माधुरीने शेजारच्यांना आणि नातेवाईकांना सांगितलं तिच्या पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. सुरुवातीला काही क्षण हा बनाव खरा वाटावा असा होता. मात्र शेजारच्यांना आणि मृत्यूच्या मित्रांना संशय आला. त्यांना माहिती होतं की नागराजू आणि माधुरी यांच्यात सतत भांडण होत होती. त्याचबरोबर माधुरीच्या अवैध संबंधाबाबतही गावात चर्चा होती. जेव्हा त्यांनी मृतदेह पाहिला तेव्हा शरीरावर जखमा आणि रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं संशय अधिकच बळावला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनात अहवालातून नागराजूचा मृत्यू हृदयविकारामुळे नसून गुदमारल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी लक्ष्मी माधुरी आणि तिचा प्रियकर गोपी यांना ताब्यात घेतलं. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विवाह संस्था, अवैध संबंध, मानसिक विकृती आणि गुन्हेगारी प्रवृत्ती याचा हा अत्यंत टोकाचा परिणाम आहे. विशेषतः हत्येनंतर पत्नीचं वर्तन पोलिसांनाही धक्कादायक वाटलं आहे. आज या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागराजूच्या कुटुंबियाकडून केली जात आहे. तर मित्रहो, या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.